राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी, ज्यामध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मोठा धक्का बसलाय. मतविभाजनात सरकारकडे आवश्यक 2/3 बहुमत नसल्यामुळे हे विधेयक लोकसभेत नामंजूर झालं. 298 मतं बाजूने तर 230 मतं विरोधात. यासोबतच केंद्र सरकारने आणलेली आणखी 2 विधेयकही मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला आरक्षणावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. लोकसभेत केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या संविधान 131व्या दुरुस्ती विधेयकाला अपेक्षित बहुमत मिळालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला आरक्षणासह 3 महत्वाची विधेयकं सादर केली होती. या विधेयकावर चर्चा करताना गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडली, तर विरोधी पक्षाकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार विरोध केला. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी लोकसभेतील उपस्थिती सदस्यांच्या 2/3 मतांची आवश्यकता आहे. शुक्रवारी झालेल्या या मतदानात एकूण 528 खासदारांनी सहभाग घेतला. त्यातील 298 मतं विधेयकाच्या बाजूने तर 230 मतं विरोधात पडली. मात्र आवश्यक असलेली 352 मतांची संख्या न मिळाल्याने हे विधेयक नामंजूर झालं. प्रश्न ये था कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए. शुद्धि के अद्य दिन मत विभाजन इस प्रकार है: हाँ 298 298, ना 230 230. प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक फेटाळण्यात आल्याची घोषणा केली. यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी उर्वरित 2 विधेयकं पुढे न नेण्याचा निर्णय जाहीर केला. आगे 2 शेष जो बिल्स है उसको आगे नहीं बढ़ाने का मैं अनुरोध करता हूं. दरम्यान सरकारचा प्रस्ताव होता की 2029 पासून महिला आरक्षण लागू करताना लोकसभेच्या जागा 543 वरून वाढवून 850 करण्यात याव्यात. यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे सीमांकन विधेयकाचा समावेश होता. याच मुद्द्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं की महिला आरक्षण लागू करायचं असेल तर सध्याच्या 543 जागांमध्येच ते लागू करावं. विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. ये हमारी हार नहीं हुई, ये देश की आधी आबादी की हार है और इन लोगों ने अपनी अहम की वजह से महिलाओं का साथ छोड़ दिया. बहुत दुख की बात है. हमारी तरफ से बहुत कुछ इन्हें समझाया गया था, सारे तर्क वितर्क इनके साथ हमारे हुए, लेकिन ऐसी स्थिति में इन्होंने आधी आबादी को जो अधिकार देना था, उनका अधिकार है संसद में आना. आज हम जानते हैं 13.6% सांसद महिला संसद के अंदर बैठती हैं. बड़े दुख की बात है. और जब समय आया था, हमें लगा यही समय है, सही समय है, उस समय इन लोगों ने हमारा साथ छोड़ दिया. मुझे लगता है देश की आधी जनता इन्हें कभी माफ नहीं करेगी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. महिला आरक्षण विधेयक, इसको विरोध करना मैं ऐसा मानता हूं एक प्रकार से पाप है. इस देश के अंदर लोकतंत्र में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए प्रधानमंत्री जी ने जो कदम उठाया है, उसको विरोध करने वाले ये तमाम लोग भाषणों में महिलाओं की बात करते हैं और इस विधेयक को विरोध करते हैं. ये सारे के सारे महिला विरोधी लोग हैं. आता या मुद्द्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.